नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल असलेला एक रुग्ण रात्रीच्या वेळी रुग्णालयातून पळून गेला आणि रस्त्यावर वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना 21 एप्रिल रोजी पहाटे घडली आहे। या घटनेत बाबासाहेब मोहन बडे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। दरम्यान या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाची उदासीनता आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत। कारण गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ, कुप्रशासन आणि निष्काळजीपणाचे अनेक प्रकार समोर आले आहेत। तसेच रुग्ण रात्री बाहेर कसा गेला, त्याला कुणी थांबवलं नाही का, रुग्णालयात सुरक्षा रक्षक असतात की नाही, रुग्णाची योग्य पाळत ठेवली जात होती का, या सर्व प्रश्नांना उत्तर देणं प्रशासनासाठी आवश्यक आहे। अहिल्यानगर शहरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात असलेल्या तिरंग्याचा अपमान होत असल्याचे समोर आले आहे। कारण अर्ध्यावर तिरंगा फडकत असल्याने ध्वज संहितेचे उल्लंघन होत असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ॲडव्होकेट श्याम असावा यांनी केली आहे। तसेच या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही। त्यांनी असा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। अहमदनगर अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयावरील तिरंगा झेंडा आहे। हा झेंडा पहा पोलवरनं किती खाली आलेला आहे व अत्यंत घाण, अस्वच्छ, मळलेला असा आहे। खरं तर हाच तिरंग्याचा अपमान आहे। त्यामुळे आता स्वतःवर पोलीस अधीक्षक गुन्हा दाखल करून घेणार का? केवळ लोकांना उपदेश करून हाच जर तिरंगा अशा पद्धतीने एखाद्या दुसऱ्या संस्थेच्या इमारतीवर असता किंवा सामान्य नागरिकाच्या खाजगी जागेत असता तर पोलिसांनी लागलेच गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवली असते। घालायचं काय करायचं? जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातील तिरंगा झेंड्याचा जो आज व्हिडिओ शेअर केला आणि फोटो शेअर केले, त्यातून आपल्याला लक्षात येईल की या तिरंग्याचा अपमान खुद पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये होत आहे। आपण जर व्हिडिओ पाहिला तर तो पोल वर जो तिरंगा आहे तो अर्ध्यावर आलेला आहे। बऱ्याचदा राष्ट्रीय शोक असला तर हा तिरंगा अर्ध्यावर येतो, परंतु या ठिकाणी तिरंगा अर्ध्यावर आलाय, तो मळलेला आहे। तर मला वाटतं खऱ्या अर्थाने तिरंग्याचा अपमान हा पोलीस अधीक्षक कार्यालयात होत आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर हा तिरंगा जो आहे तो स्थापन केला जातो आणि कोणत्याही अधिकाऱ्याचं याकडे लक्ष नाही, हे न पटण्यासारखं आहे। कारण नुकतंच राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांनी जी बैठक घेतली तर वरिष्ठ पोलीस अधिकारी हे फक्त माझं काय आणि मला काय यात गुंतलेले असल्यामुळे या तिरंग्याचा अपमान होत असेल। जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था जी आहे ती रसातळाला गेलेली असेल, याच्याशी काही देणं घेणं नाही व फक्त स्वतःच काय यात हे गुंतलेलं असल्यामुळे या तिरंग्याचा अवमान खुद पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेला आहे। त्यामुळे स्वतःवर पोलीस अधीक्षक गुन्हा नोंदवणार का, याचं मोठं उत्सुक्य आम्हाला लागलेलं आहे। कारण हेच जर चित्र इतर शासकीय कार्यालयात किंवा इतर कुठल्या खाजगी इमारतीवर असतं तर तातडीने गुन्हा दाखल करण्याचं काम पोलीस अधिकाऱ्यांनी केलं असतं।
तर आता पोलीस अधीक्षक कार्यालयातील या परिस्थितीबाबत काय कारवाई होते याबद्दल नक्कीच आम्हाला उत्सुकता आहे. महाराष्ट्र सरकारने विधानमंडळात मांडलेल्या जनसंघर्ष विरोधी विधेयक 33 विरोधात आज विविध जनसंघर्ष विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली संवैधानिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप यावेळी विविध पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सरकारनं विशेष जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. या कायद्याला महाराष्ट्रामधील तमाम जनतेचा विरोध आहे. कारण हा कायदा जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे. संघटनांचे जनतेचे जे काही मूलभूत अधिकार आहे त्या अधिकारांचं संकोचन करणारा हा कायदा आहे. खरं म्हणजे या देशामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या सरकारला कुठल्याही स्वरूपाचा विरोध आता सहन होत नाही आहे. कारण जनतेचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांना लोकांनी त्याच्यावर लढाई करू नये, जनतेनं विरोध प्रगट करू नये अशा स्वरूपाची भूमिका या सरकारनं घेतलेली आहे. या ठिकाणी सरकारला विरोध करायचाच नाही, कोणी करायचाच नाही अशी मूळ भूमिका या सरकारची आहे. आणि म्हणून त्यांनी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे. या जनसुरक्षा विधेयक आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये लागू होऊ देणार नाही आणि परोपरीनं त्या विधेयकाचा विरोध करू. खरं म्हणजे हे जे विधेयक आहे हे विधेयक संपूर्णपणे मोघम स्वरूपाचं केलेलं आहे. याच्यामध्ये नक्की काय आहे, सरकारला कुठल्याही स्वरूपाचा विरोध करायचा नाही हे नक्की आहे. परंतु बाकीचा जो काही कायदा आहे हे सगळं मोघम आहे आणि या मोघम स्वरूपाच्या कायद्याला आम्ही विरोध करणार आहोत. जनसुरक्षा विधेयक जे आहे ते मागं घेण्यासाठी महाराष्ट्रभर जन आंदोलन करण्यात येत आहे. निदर्शनं असतील, रस्ता रोको असतील, अजून जे काही जे आहे हा जनविरोधी कायदा जो आणलेला आहे. याच्यापूर्वी जे कामगार कायदे जे आहेत 44 कायदे आहेत तर त्या कायद्याचं 4 कायद्यात रूपांतर केलेलं आहे, त्याला विरोध आहे. आणि हे सरकार जे आहे, काही सरकार जे भाजपचे बाजू जे आहेत त्यांनी हा कायदा कामगार विरोधीसुद्धा लागू केलेला आहे. हा जनसुरक्षा कायदा आणि कामगार विरोधी कायदा म्हणजे कामगारांचं गळचिपी करण्याचं धोरण आहे. खरं म्हणजे तुम्हाला रस्त्यावर येऊ द्यायचं नाही आणि आम्हाला भांडवलदार जे आहेत, अडाणी असतील, अजून जे काही चोक्सी मोक्षी जे असतील, यांचं जे काही चांगूल लांगून पण त्यांना करायचं आहे. त्याच्यामुळे हे कायदे बदलत आहेत. या देशामध्ये कामगार संघटना ज्या आहेत, खूप संघटना आहेत, या राज्यकर्त्याच्या सुद्धा संघटना आहेत. त्यांना वाटत असेल की विधेयक आलेलं आहे म्हणजे आपल्याला काही होणार नाही, पण तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी हा कायदा लागू होणार आहे. हा जनसुरक्षा कायदा जो आहे याच्यातली जी व्याख्या केलेली आहे मोघमपणाची केलेली आहे. संघटनाने असं केले की तसं केले की असं आम्ही करू. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी जर भडकवून भाषण केलं की त्यांना अटक करता येईल आणि एखादं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला की त्या संघटनेची संपत्तीसुद्धा त्या ठिकाणी सरकार जमा होणार. म्हणजे तुम्ही या ठिकाणी हे जे सरकार आहे, राज्यघटना लिहिली कशाला की तुमचे अधिकार तुम्हाला मिळावे याच्यासाठी राज्यघटना लिहिलेली आहे. आणि या राज्यघटनेची मोडतोड हे जे विधेयक आणलेलं आहे त्याच्यामुळं ही मोडतोड झालेली आहे. आणि आमचे जे अधिकार आहेत जनसुरक्षामुळं या महाराष्ट्रामध्ये जे काही लोक त्याच्या आधिपत्याखाली येत आहेत त्यांना सर्वांना याचा म्हणजे काही ना काही त्रास होणार आहे. आणि जास्तीत जास्त करून कामगार संघटनाला याचा जास्त तोटा होणार नाही. संघटनाच करायची नाही, संप करायचं नाही आणि मुस्कटदाबी करून टाकायची, अशा पद्धतीने या ठिकाणी कामगार संघटना गपचूप बसणार नाही. यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट माकप, त्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन, पीस फाउंडेशन, कामगार MIDCचे कामगार संघटना, या सर्व या ठिकाणी अवतार मेहरबाचे कामगार, हे बरेचसे कामगार आलेले आहेत या ठिकाणी आणि आमचा त्याला विरोध आहे. एवढंच आम्ही आजच्या प्रसंगी शकतो. आमच्या सरकारला इशारा आहे की तुम्ही हे विधेयक बळजबरीने पास करू शकत नाही. हे जे विधेयक आहे ते तुम्ही पाठीमागं घ्या असं आमचं मागणं आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो. लाल सलाम.
अहिल्यानगरमध्ये भर दिवसा जबरी चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 5 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना अहिल्यानगर येथील सावेडी परिसरात घडली आहे। याबाबत माधुरी राजेश बुतकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। पुणे येथे जाण्याकरता एसटी बस वाट पाहत असलेल्या प्रवासी महिलेच्या पर्समधील 3 तोळ्याचे सोन्याचे दागिने कुणीतरी चोरट्याने नजर चुकून चोरून नेल्याची घटना 21 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शहरातील स्वस्तिक चौकाजवळील पुणे बस स्थानक येथे घडली। या प्रकरणी लता संतोष भोर यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे। त्यामुळे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। अहिल्यानगर शहरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः 20 एप्रिल ते 15 मे या कालावधीत शहरात तापमानाचा पारा वाढतो। यामुळे अग्निकांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा परिस्थितीत नागरिकांनी आग प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आले आहे। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देत अग्निशमन जवानांनी या संदर्भात मार्गदर्शन केले। पारनेर तालुक्यातील धोत्रे खुर्द जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सचिन ठाणे यांच्या संकल्पनेतून धोत्रे खुर्द शाळेतील विद्यार्थी जर्मन भाषा शिकून लिहित आणि बोलत असल्याने शिक्षण क्षेत्रात या शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कोणती तरी एक परदेशी भाषा अवगत असावी यासाठी ग्रामीण भागातील मुलांना जर्मन भाषा शिकवण्याचा संकल्प करून ठाणे सरांनी अथक प्रयत्नातून हे शिक्षण देण्यास प्रयत्न करत आहेत। त्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षक सचिन ठाणे यांचे कौतुक केले आहे। अहिल्यानगर येथील संत निरंकारी मंडळातर्फे मानव एकता दिवस आणि रक्तदान शिबिराचे आयोजन 24 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत संत निरंकारी सत्संग येथे करण्यात आले आहे। या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच रक्तदानानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे। रावरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 38व्या पदवीदान समारंभ प्रसंगी राज्यपाल CP राधाकृष्णन हे उपस्थित होते। यावेळी त्यांनी कृषी विद्यापीठांच्या भूमिकेवर महत्त्वाचे विचार मांडले। वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भाव निश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत असताना भारतीय शेतीला शाश्वत आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे ते म्हणाले आहेत। श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली चतुर्थ झोन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जैन संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 23 एप्रिल रोजी आनंदधाम येथे होणाऱ्या महासंमेलनात शहरासह जिल्ह्यातील जैन समाजातील बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन जैन मंदिर कापड बाजारचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले आहे। अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातील 2 पोलीस नाईक यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांची पोलीस हवालदार या पदावर बढती झाली आहे। पोलीस नाईक नीता अडसरे आणि पोलीस नाईक बापू गोरे असे पदोन्नती झालेल्या 2 पोलीस अंमलदारांची नावे आहेत। पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। अहिल्यानगर येथील रेडिओलॉजिस्ट डॉक्टर सादर शेख यांना युनायटेड किंगडमच्या रॉयल कॉलेज ऑफ रेडिओलॉजिस्टची फेलोशिप मिळाली आहे। तसेच रेडिओलॉजी आणि डायग्नोस्टिक इमेजिंग क्षेत्रातील ही पदवी सर्वात प्रतिष्ठित आणि जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त मानली जात असते। त्यामुळे त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे। गरमभिगी डोंगरातील पशुपक्ष्यांच्या पाण्याच्या टंचाईपासून वाचवण्यासाठी जय हिंद फाउंडेशनच्या वतीने वन विभागाच्या पाणवठ्यात टँकरने पाण्याची व्यवस्था करण्यात आली। फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो। यावर्षी अगोदरच उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे। ही पाण्याची सोय करण्यात आली आहे। ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल आणि अहमदनगर पोट्रिऑट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित OPL 2025 या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले। यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच खेळामुळे संघभावना, नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत होते असे ते म्हणाले आहेत। गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहे। अशातच आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सनगाव येथे धक्कादायक आणि संतापजनक घटना घडलेली आहे। अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान या महिला वकील भगिनीला गावातील सरपंच आणि इतर लोकांनी तक्रार केल्याच्या कारणावरून रिंगण करून अमानुषपणे काठ्या आणि पाईपच्या साहाय्याने प्रचंड मारहाण केली। या मारहाणीत महिला वकिलाच्या अंगातील रक्त साकळले असून त्याच्या पाठीवर काळे निळे वळ वटलेले आहेत।
असा गंभीर प्रकार समोर आलेला असून सदर घटनेचा अहमदनगर बार असोसिएशन तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे। तसेच सदर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्याकरता पाठपुरावा करणार आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अनुराधा येवले, खजिनदार अहिल्यानगर बार असोसिएशन आणि या माझ्या मैत्रीण ॲडव्होकेट क्रांती बागुल, आम्ही आज या ठिकाणी आपली एक वकील भगिनी मैत्रीण आमची अंजना ज्ञानेश्वरी अंजन या अंबेजोगाईच्या महिला वकिलाला जी काही मारहाण झाली आहे तिच्याकडे आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत। आपण बघू शकता तिला, तिचं आपल्या सर्व वकिलांना एक आवाहन आहे, ते आवाहन आपण 1 मिनिटामध्ये ऐकावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करते। मला न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी मदत करा। माझ्यावर ॲलिगेशन केले जात आहेत की हे या जखमा खोट्या आहेत, कलर लावले, पण ताईंनी स्वतः प्रत्यक्ष येऊन सगळं पाहिलं। त्या लोकांवरती मोका लावा, 307चा गुन्हा त्यांच्यावरती नोंद। घटनेचा तीव्र निषेध करून अहिल्यानगर बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि ज्येष्ठ वकील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले की या घटनेची त्वरित चौकशी होऊन योग्य तो न्याय मिळावा यासाठी। आणि त्याच पद्धतीने नाशिक, अंबेजोगाई, बीड म्हणजे सर्वच महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या अंतर्गत जेवढे पण आहेत सर्वच लोकांनी निवेदनं या ठिकाणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसाठी ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यातर्फे गौरवण्यात आले। कार्यक्रमात हरिभक्त परायण अशोक महाराज भोसले यांनी विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभागी होऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी असे सांगितले आहे। तर पाहूयात सविस्तर व्हिडिओ। हे असणारे जे ध्येय फाउंडेशन आहे, जीवनामध्ये कुठलं का होईना मनुष्याचं ध्येय असावं आणि जे वय झाल्यानंतर ध्येय ठेवतात त्यांची ध्येय शक्यतो पूर्ण होत नाही। ध्येय जर पुढे ठेवायचं म्हटलं तर लहान वयामध्ये असणारं ध्येय ठेवावं लागतंय आणि ही जी सगळीच असणारी लहान लहान बालगोपाळ मंडळी अगदी कमी वयामध्ये यांच्या पुढे ध्येय ठेवण्याचं काम या ध्येय फाउंडेशनने केले, म्हणून पहिलं असणारं तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि त्यानंतर बरीचशी पालक या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्हाला फक्त एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे आपली लहान लहान लेकरं म्हणजे रोबोट नाही। लहान लहान लेकरं म्हणजे हे काही कुठं वेस्टचे घोडे नाहीत। महत्त्वाचं वाक्य म्हणजे शिक्षण द्या, सगळ्या स्पर्धेला असणाऱ्या त्यांना उपस्थित करा, त्यांनी त्यांची तेवढी तयारी करा, पण कमीत कमी कधीतरी घरी बसल्यानंतर आपल्या लेकराच्या मनाचाही विचार करा। आपण विद्यार्थ्यांना घडवण्याच्या नादात एवढं असणारं धावतोय की मुलाच्या मनाची परिस्थिती काय ही सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे। त्याची तयारी कितपत आहे त्याहीपेक्षा जर तुम्ही जास्ती बोजा त्याच्या डोक्यावर मांडण्याचा प्रयत्न केला तर मग त्याचा परिणाम असणारा वेगळा होतो। म्हणून शालेय शिक्षणही असावं, स्पर्धात्मक शिक्षणही असावं आणि त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचं दर्शनही विद्यार्थ्यांमधून घडावं, हीच एक असणारी प्रार्थना प्रभू पांडुरंगाच्या चरणी करतो। आणि मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचा असणारे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं नाव निलेश विटेकर, नगर जिल्हा प्रमुख। आपण स्पर्धा परीक्षेचं आज नियोजन केलं होतं। आज या सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थिती नगरसेवक नितीनदादा शेलार, तसेच उपशिक्षणाधिकारी मीना रोहिणी चंद्रकांत शिवगुंडे, तर आयुक्त अहिल्यानगरचे यशवंत आशादेवी डांगे, तसेच मासरी जगदीश मुलगीर भिंगार API, तसेच हरिभक्त परायण अशोक महाराज भोसले, नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्थाचे संस्थापक, तसेच आपल्या ध्येय प्रकाशनचे संस्थापक सुदाम शेंडगे सर, अध्यक्ष राज्य मार्गदर्शक पाटील सर, तसेच राज्य मार्गदर्शक शिंदे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती दिली। आज कार्यक्रम आपण आयोजित केला। हा कार्यक्रम भविष्यात जे आपण मुलांसाठी जे आज बाहेरच्या देशात पाहायला गेले MPC UPSCला जास्त विद्यार्थी निघत नाही, जास्त विद्यार्थी निघतात कारण त्यांना वयाच्या 6 वर्षापासून
मुलांना विविध स्पर्धा परीक्षेला बसवलं जातं, बाळकुडं दिलं जातं. आपले विद्यार्थी पाहायला गेलं तर MPC UPCमध्ये महाराष्ट्रातून एकही विद्यार्थी निघत नाही. का निघत नाही? कारण त्याचा पाया बेस कच्चा राहतो, त्यामुळं ते विद्यार्थी निघत नाही. त्यासाठी महाराष्ट्र सक्षम होण्यासाठी महाराष्ट्रातून MPC UPCला 70 ते 75% विद्यार्थी MPC UPCला घडवण्याचं काम आम्ही करतो. एवढे बोलून माझ्या भाषेत संपवतो. या ठिकाणी ध्येय फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी बक्षीस वितरण अतिशय थाटामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. विद्यार्थ्यांना आजचं जे युग आहे ते 21व्या शतकातलं युग आहे आणि त्या स्पर्धेच्या दृष्टीने तयार करण्यासाठी अतिशय मनापासून मेहनत घेणारी ही संस्था आहे. या ठिकाणी अतिशय कमी अल्पदरामध्ये 500 ते 700 रुपयामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे या ठिकाणी त्याचबरोबर सराव संचही आणि याचबरोबर आणखीनही आपल्या याही पुढे जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणारी ही संस्था अतिशय या ठिकाणी या स्पर्धेच्या याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत आहे. ओके, धन्यवाद. अहिल्यानगरच्या सावेड येथील कोहिनूर मॉलमधील कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या कलाविष्कार आर्ट गॅलरीत पुण्याचे ज्येष्ठ चित्रकार प्रफुल्ल भिसे यांच्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन PD कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शोभा गांधी, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कांबळे, महावीर सोनटक्के, बालाजी वट्टमवार, विकास कांबळे, अविनाश सोनवणे, उत्कृष्ट शिंपी, मधुकांत आली आदी मान्यवर उपस्थित होते. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी नवा मराठा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.